नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया गावळे GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत करते। तर स्टुडंट, आजचा आपला लेक्चर आहे BCom फायनल इयर मराठी मीडियमसाठी कॉस्ट अकाउंटिंग। विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉस्ट अकाउंटिंगचे 2 युनिट बघितलेले आहे। एक कॉस्ट शीट अँड टेंडर शीट हा आपला एक युनिट झालेला आहे आणि दुसरा युनिट झालेला आहे आपला रिकन्सिलेशन स्टेटमेंट। यामध्ये आपण कॉस्ट शीट म्हणजे काय तयार करतो की ज्यामध्ये आपल्याला एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन करण्यासाठी किती खर्च येतो हे शोधून काढण्यासाठी आपण कॉस्ट शीट तयार करतो। टेंडर शीटमध्ये आपण एखादी वस्तूचं प्रोडक्शन करण्या अगोदरच फाइंड आउट करत असतो, कॅल्क्युलेट करत असतो की त्या वस्तूचं प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला किती खर्च येईल। म्हणजे एकंदरीत कॉस्ट अकाउंटिंग हा आपला सब्जेक्टच अशा पद्धतीने बनलेला आहे की आपल्याला किती खर्च किंवा कॉस्ट किती आहे हे आपल्याला शोधून काढायचं असते। अगदी त्याचप्रमाणे आपण आज युनिट नंबर 3 ला सुरुवात करत आहोत, ज्यामध्ये आपल्याला प्रोसेस अकाउंटिंग शिकायचं आहे। तर आता नेमकं प्रोसेस अकाउंटिंग म्हणजे काय, म्हणजे की प्रक्रिया लेखे किंवा विधा लेखे ज्याला आपण म्हणू शकतो मराठीमध्ये, हे नेमकं काय आहे किंवा विधा प्रक्रियेची किंवा विधा लेख्यांची गरज का बरं निर्माण झालेली आहे, हा युनिट आपल्या या कॉस्ट अकाउंटिंगमध्ये का बरं आलेला आहे हे आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे। तर जसं की आपण कॉस्ट अकाउंटिंग बघत आहोत, म्हणजे कॉस्ट म्हणजे खर्च, म्हणजे कुठल्या बाबीकरिता किती खर्च येईल हे शोधून काढण्याकरिताच हा वेगवेगळा विषय दिलेला आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या युनिट्समधून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे खर्च शोधून काढायचे आहे। तर या युनिटमध्ये आपण काय करणार आहोत की प्रोसेस कॉस्टिंग म्हणजे एखादी प्रोडक्शन जर करायचं असेल, एखाद्या वस्तूचं जर प्रोडक्शन होत असेल तर त्या प्रोडक्टला पूर्ण करण्यासाठी किंवा त्या प्रोडक्टचं उत्पादन करण्यासाठी त्या वस्तूला वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जावं लागते। तर असे जे प्रोडक्ट्स आहे की ज्यांना पूर्ण करण्यासाठी म्हणजे जे प्रोडक्ट तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रियेमधून जावं लागते, त्या वस्तूशी संबंधित त्या वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये किती खर्च येईल हे शोधून काढण्यासाठी आपण प्रोसेस कॉस्टिंग किंवा विधा लेखे अभ्यासणार आहोत। तर जसं एखादी प्रोडक्ट आहे, समजा जर असा कापड तयार करायचं आहे, तर कापड तयार करण्यासाठी आपल्याला एकदम म्हणजे आपण त्यासाठी लागणारं रॉ मटेरियल कच्चा माल खरेदी केला आणि कापड बनला असं होत नाही। तर त्यासाठी आपल्याला कापड बनवण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल कच्चा माल म्हणून आपण कापूस खरेदी करत असतो। कापूस खरेदी केल्यानंतर त्याचं डायरेक्ट कापडामध्ये रूपांतर होत नाही, तर त्याला वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जावं लागतं। आता जसं की एक सर्वात आधी रॉ मटेरियल येईल। रॉ मटेरियल आपण खरेदी केल्यानंतर ते रॉ मटेरियल एका फर्स्ट प्रोसेसमध्ये जाईल। आता जसं की मी म्हटलं की कापूस आपण खरेदी केला, आपल्याला कापडाचं त्याला कापड तयार करायचं आहे। तर रॉ मटेरियल आपण कापूस खरेदी केल्यानंतर तो पहिल्या प्रोसेसमध्ये येईल। त्यामध्ये आपण काय करू की त्या कापसापासून आपल्याला सर्वात आधी धागा बनवावा लागेल आणि त्यानंतर त्याचं रूपांतर कापडामध्ये होईल। तर त्यासाठी आपण पहिल्या प्रोसेसमध्ये काय करू की कापूस घेतला, आपण त्यामधली रुई आणि सरकी वेगवेगळी करून टाकू, म्हणजे जे सरकी आहे ते वेगळी निघेल आणि रुई वेगळी निघेल, म्हणजे त्या रुईपासून आपल्याला धागा बनवता येईल। तर ही जी प्रक्रिया झाली, हे जे कार्य झालं ते आपण पहिल्या प्रोसेसमध्ये केलं। मग यामध्ये काय होतं की पहिल्या प्रोसेसमध्ये आपलं जे पूर्ण कार्य झालेलं आहे, जे आउटपुट आपलं येईल म्हणजे फिनिश्ड जे होईल पहिल्या प्रोसेसमध्ये, ते आपलं दुसऱ्या प्रोसेसला ट्रान्सफर होईल, म्हणजे प्रोसेस टू अकाउंट। तर दुसऱ्या प्रोसेसमध्ये हे जे या प्रोसेसमधलं आउटपुट होतं ते दुसऱ्या प्रोसेससाठी इनपुट राहिलं आहे। म्हणजे इथून म्हणजे जे आपलं तयार झालेलं आहे, जसं रुई कापूस वेगळा केला, आता आपण रुई आणि सरकी वेगळी केली, तर त्या रुईचं आपण धाग्यामध्ये रूपांतर करायला आपल्याला मदत होईल, म्हणजे ते आपण सेकंड प्रोसेसमध्ये आपण धागा तयार करू। मग धागा तयार केल्यानंतर सेकंड प्रोसेसमध्ये आपलं ते रुई इथे आलं, म्हणजे ते या ठिकाणी इनपुट झालं। मग आपण त्याचं धाग्यामध्ये रूपांतरित केलं, धागा आपण तयार केला, सेकंड प्रोसेस मधली क्रिया झाली धागा तयार करणे। आता या सेकंड प्रोसेस मधलं जे आउटपुट होतं ते काय झालं, धागा। आता त्या धाग्याचं आपल्याला कापडामध्ये रूपांतर करायचं आहे। तर मग काय करू आपण, या आउटपुटला म्हणजे इथे तयार झालेला जो धागा आहे तो तिसऱ्या प्रोसेसमध्ये जाईल आणि तिसऱ्या प्रोसेसमध्ये त्यावर प्रक्रिया होईल, त्या ठिकाणी कापड तयार होईल। म्हणजे जे आपल्याला कापड तयार करायचं होतं याला आपण वेगवेगळ्या प्रक्रियांमधून गेलो आणि शेवटी मग तिसऱ्या प्रोसेसमध्ये कापड आणि फिनिश्ड प्रोडक्ट तयार होईल। मग तयार झालेल्या कापडाला
डिझाईन करणे आहे, रंगरंगोटी करणे आहे, मग ते वेगवेगळे फिनिश प्रोडक्टच्या याच्यामध्ये येईल. पण आपल्याला कापड तयार करण्यासाठी आधी आपण कच्चा माल खरेदी केला. कच्चा माल खरेदी केल्यानंतर त्याचं बायफर्केशन, रुईसारखी हे एका प्रोसेसमध्ये केलं. दुसऱ्या प्रोसेसमध्ये त्यापासून आपण धागा तयार केला आणि तिसऱ्या प्रोसेसमध्ये आपण त्यापासून कापड तयार केला. म्हणजे एखादी जर प्रोडक्ट आपल्याला तयार करायचं आहे तर त्याला वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जावं लागते. आणि असे बरेचसे प्रोडक्ट असतात, जसं निर्माणी उद्योगांमध्ये तयार होणारं जसं साखर आहे. साखर सुद्धा आपल्याला तयार करायची आहे तर त्याला सुद्धा वेगवेगळ्या प्रोसेसमधून जावं लागतं. जसं आपण साखरेचं जर उदाहरण घेतलं तर साखर तयार करण्यासाठी आपल्याला लागणारा जो कच्चा माल आहे तो आहे ऊस. तर मग आपण ऊस घेऊ रॉ मटेरियल म्हणून. तो आपण फर्स्ट प्रोसेसमध्ये त्या ऊसाचा रस वेगळा केला जाईल. मग रस केल्यानंतर त्यापासून गूळ वगैरे तयार होईल आणि मग त्यापासून तिसऱ्या प्रोसेसमध्ये फिनिश प्रोडक्ट म्हणून साखर तयार होईल. तर अशा पद्धतीने जसं तेलाचं सुद्धा आपण उदाहरण देऊ शकतो की जसं आपल्याला कुठलंही तेल, जसं शेंगदाणा तेल आहे किंवा सोयाबीन तेल आहे, तर कुठलंही तेल जर तयार करायचं असेल तर त्याला सुद्धा वेगवेगळ्या 3 प्रोसेसमधून जावं लागेल. तर अशा पद्धतीने हे जे वेगवेगळे प्रोडक्ट आहे, अशा काही वस्तूंना वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जावं लागते. तर या प्रक्रियांमध्ये म्हणजे जर समजा एक प्रोडक्ट आहे त्याला ज्या प्रक्रियांमधून जावं लागते त्या प्रक्रियेमध्ये ती वस्तू तयार करण्याकरिता किती खर्च आलेला आहे आणि ती वस्तू तयार करण्याकरिता कोणत्या बाबीवर पर युनिट किती खर्च आलेला आहे हे आपल्याला शोधून काढायचं असते. आणि त्यासाठीच ते शोधून काढण्यासाठी आपण प्रोसेस कॉस्टिंग बघणार आहोत. तर यामध्ये पहिल्या प्रोसेसमध्ये कोणता खर्च किती आलेला आहे हे आपण शोधून काढू. सेकंड प्रोसेसमध्ये सुद्धा कोणता खर्च कोणत्या बाबीवर किती खर्च आलेला आहे आणि तिसऱ्या प्रोसेसमध्ये सुद्धा एकंदरीत खर्च किती आलेला आहे. तिसऱ्या प्रोसेसमध्ये सुद्धा किती खर्च आलेला आहे हे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये किती खर्च आलेला आहे आणि प्रति टन प्रति क्विंटल जे काही असेल ते किती खर्च आलेला आहे हे आपण प्रोसेस कॉस्टिंगमध्ये शिकत आहोत. तर आता करायचं काय आहे की जर एखादे उदाहरण तुमच्या समोर आहे, माहिती तुम्हाला दिली जाईल, म्हणजे या क्वेश्चनचा पॅटर्न सुद्धा तुम्हाला पेपर पॅटर्नमध्ये मी सांगितलेला आहे की 8 मार्क्ससाठी आपल्याला थेरी राहील, देन 8 मार्क्ससाठी एक प्रॉब्लेम राहील आणि त्याला ऑर मध्ये 16 मार्क्ससाठी प्रॉब्लेम राहील. तर या क्वेश्चन मध्ये सोडवताना आपल्याला 16 मार्क्सचा प्रॉब्लेम आपण अगदी सहजतेने या ठिकाणी सोडवू शकतो. कारण जर आपल्याला क्वेश्चनचा फॉर्मॅट समजला तर आपल्याला उत्तर सोडवणं इझी जाईल. आणि हा युनिट यासाठी इझी आहे की यामध्ये आपण अकाउंट तयार करणार आहोत. म्हणजे आता ज्या प्रोसेस आपण बघितल्या, प्रोसेस 1, प्रोसेस 2, प्रोसेस 3, तर उत्तर सोडवत असताना आपल्याला प्रत्येक प्रोसेसचे एक अकाउंट तयार करायचं आहे. म्हणजे प्रोसेस 1 अकाउंट, प्रोसेस 2 अकाउंट, प्रोसेस 3 अकाउंट, अशा पद्धतीने 3 अकाउंट तयार करायचे आहे. आणि अगदी आपण जसं फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये लेजर पोस्टिंग करतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला या प्रोसेस अकाउंटिंग मध्ये लेजर पोस्टिंग करायची आहे. आणि देन त्या प्रोसेस मध्ये किती खर्च आलेला आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर उत्तरामध्ये प्रोसेस 1 अकाउंट वेगळं बनेल, प्रोसेस 2 अकाउंट वेगळं बनेल आणि प्रोसेस 3 अकाउंट असं वेगळे म्हणजे आपण जसं फायनान्शियल रेकॉर्डच कशासाठी ठेवत आहे की प्रत्येक बाबीचा स्वतंत्रपणे हिशोब लिहिण्यासाठी आपण लेखे तयार करत असतो आणि तेच लेखे प्रत्येक प्रोसेसमध्ये होणारा स्वतंत्र हिशोब लिहून ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी 3 प्रोसेस अकाउंट तयार करणार आहोत. आता प्रोसेस अकाउंट जरी आपण 3 तयार करत असलो तरी त्याचा जो फॉर्मॅट आहे तो सारखा असेल. जसं या ठिकाणी मी तुम्हाला प्रोसेस अकाउंटचा फॉर्मॅट दिलेला आहे, हा तिन्ही प्रोसेस अकाउंटसाठी लागू होईल. म्हणजे तुम्हाला प्रोसेस 1 अकाउंट सुद्धा अशाच पद्धतीने, प्रोसेस 2 सुद्धा आणि प्रोसेस 3 सुद्धा तशाच पद्धतीने तयार करायचं आहे. आता कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायची आहे, खर्च आपल्याला शोधून काढायचा आहे. तर खर्च शोधून काढण्यासाठी आपल्याला कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रोसेसमध्ये किती खर्च लागला हे आधी माहिती पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला किती खर्च आला आहे म्हणजे कॉस्ट ऑफ इच प्रोसेस, कोणत्या प्रोसेसमध्ये किती खर्च आलेला आहे. आता खर्च म्हणजे काय, आपण वस्तू तयार करत आहोत म्हणजे काय करत आहोत, आपण कच्च्या मालाचं रूपांतर आपण पक्क्या मालामध्ये करत आहोत. म्हणजे जे रॉ मटेरियल आपल्याकडे आहे त्याचं फिनिश गुड्स मध्ये रूपांतर आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपण या वेगवेगळ्या प्रोसेस मधून ते प्रोडक्ट जाणार आहे. तर त्यासाठी आपल्याला आता वस्तूचं उत्पादन करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय लागते हे साधारणतः आपण
जे आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपण कॉस्ट शीटच्या पहिल्या हेडिंगमध्ये शिकलेलो आहोत की त्यासाठी आपल्याला मटेरियल लागत असते, कधी कधी त्यामध्ये ओपनिंग स्टॉक असेल तर तो आपण घेतो, त्यानंतर आपण मटेरियल परचेस ॲड करतो, मटेरियल परचेस त्यानंतर त्यासाठी लागणारे जे डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस, हे काय आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, म्हणजे प्रोडक्शन करण्यासाठी लागणारी कॉस्ट, प्रोडक्शन करण्यासाठी लागणारा खर्च. आपल्याला इथे सुद्धा काय करायचं आहे, आपल्याला ती वस्तू तयार करण्याकरिता किती खर्च येणार आहे हेच आपण या ठिकाणी शोधून काढत आहोत. त्यामुळे आपल्याला काय लागेल की प्रत्येक प्रोसेसमध्ये आपल्याला मटेरियलची कॉस्ट लागेल, बरोबर आहे, त्यानंतर लेबर कॉस्ट लागेल, कारण प्रोडक्शन करायचं आहे तर त्यासाठी लेबर सुद्धा लागतील आपल्याला, डायरेक्ट एक्सपेन्सेस लागेल आणि प्रोडक्शन ओव्हरहेड म्हणजे ती वस्तू तयार करण्याकरिता काय काय कोणकोणते एक्सपेन्सेस लागतील. आता हे एक्सपेन्सेस आपल्याला तिन्ही प्रोसेसमध्ये बायफर्केट करावं लागते. तुम्हाला क्वेश्चनमध्ये आपल्याला माहिती दिलेलीच राहील, प्रोसेस 1 मध्ये कोणता एक्सपेन्सेस किती, कोणता खर्च किती झालेला आहे, प्रोसेस 2 मध्ये कोणता खर्च किती झालेला आहे आणि प्रोसेस 3 मध्ये कोणता खर्च किती झालेला आहे, हे आपल्याला क्लिअरली दिलेलं राहील. आता कधी कधी होऊ शकते एखादी खर्च आपल्याला एकंदरीत दिलेला आहे, म्हणजे तिन्ही प्रोसेसचा खर्च एकंदरीत दिलेला आहे, तर तो आपल्याला प्रपोर्शनमध्ये घ्यावा लागेल. प्रोसेस 1, 2 आणि 3 मध्ये प्रपोर्शनमध्ये तो आपल्याला डिवाइड करून टाकावा लागेल. पण जनरली आपल्याला सेपरेटली एक्सपेन्सेस दिलेले असतात आणि ते आपल्याला प्रत्येक अकाउंटमध्ये वेगवेगळे घ्यायचे आहे. तर आता आपण बघूया की प्रोसेस अकाउंट जेव्हा आपण तयार करू ते प्रोसेस अकाउंट आपल्याला कशा पद्धतीने तयार करावं लागेल, त्याचा फॉर्मॅट काय आहे. तर टी फॉर्मॅटमध्ये जसं आपण आपले फायनान्शियल अकाउंट्समध्ये लेखे तयार करत असतो त्याच टी फॉर्मॅटमध्ये आपल्याला प्रोसेस अकाउंट तयार करायचं आहे, ज्याचा जो प्रोफॉर्मा आहे पर्टिक्युलर्स आपल्याला इथे क्वांटिटीचा किंवा टन्सचा एक कॉलम ठेवायचा आहे की आपण मटेरियल किती इंट्रोड्यूस केलेलं आहे, म्हणजे मटेरियल आपण रॉ मटेरियल किती टाकलेलं आहे आणि शेवटी आपल्याला फिनिश गुड्स आपलं किती प्रोडक्ट तयार झालेले आहे हे आपल्याला कळावं, म्हणून आपण या ठिकाणी क्वांटिटी किंवा टनचा कॉलम ठेवत असतो. त्यानंतर अमाऊंट, म्हणजे समजा 1000 रुपयाचं 1000 युनिट जर आपण या ठिकाणी टाकले असतील तर 1000 युनिट्सचा आपल्याला किती खर्च आहे हे आपल्याला अमाऊंटच्या कॉलममध्ये लिहावं लागेल. आता होऊ शकते कधी कधी डायरेक्टली आपल्याला मटेरियलचा एक्सपेन्सेस प्रत्यक्ष दिलेला राहू शकते किंवा आपल्याला असं सांगितलं राहू शकते की 1000 युनिट्स रॉ मटेरियल यूज केलेले आहे आणि त्याचा खर्च पर युनिट एवढा आहे. मग आपण काय करू की जेवढे युनिट्स दिलेले आहे तेवढे युनिट्स मल्टिप्लाय बाय त्याचा रेट करून आपण इथे अमाऊंट काढू शकतो. आता समजा जर इथे दिलं आपल्याला 1000 युनिट्स पर युनिट ₹10, तर आपण इथे काय येईल मटेरियलची अमाऊंट 10,000. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन येत असतो. तर मटेरियल झालं, किती युनिट्स आपण इंट्रोड्यूस केलेले आहे, किती युनिट्स आपण रॉ मटेरियल यामध्ये दिलेलं आहे हे आपल्याला फर्स्ट याच्यामध्ये मटेरियलमध्ये घ्यायचं आहे. देन लेबर, आता लेबर किती लेबर लागलेला आहे, एका प्रोसेसमध्ये किती लेबर लागलेला आहे, किती खर्च लेबरवर झालेला आहे हे आपल्याला दिलेलं राहील, ते आपण लेबरमध्ये. ओव्हरहेड्स जे एक्सपेन्सेस आपल्याला दिलेले राहतील आणि अदर जे एक्सपेन्सेस असतील ते एक्सपेन्सेस आपल्याला इथे घ्यावं लागेल. आता या ठिकाणी ॲबनॉर्मल गेन मी लिहिलेलं आहे, हे मी तुम्हाला 2 मिनिटानंतर सांगते, हे सोडून देऊ. आता डेबिट साईड झाली. डेबिट साईडला आपण काय काय घेतलेलं आहे, मटेरियल, लेबर, ओव्हरहेड अँड अदर एक्सपेन्सेस. आता सेम प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण येऊया. क्रेडिट साईडमध्ये आपल्याला नॉर्मल लॉस दिलेला आहे. आता जनरली जेव्हा आपण एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन करत असतो, आवश्यक नाही की आपण एका वस्तूच्या प्रोडक्शनसाठी जर समजा 1000 युनिट्स जर टाकले असतील तर पूर्णच्या पूर्ण 1000 युनिट्सचं प्रोडक्शन त्वरित होत नाही, किंवा 1000 जेवढे युनिट्स आपण इंट्रोड्यूस केलेले असतील, जेवढे युनिट्स आपण टाकलेले असतील तेवढं पूर्ण प्रोडक्शन होत नाही. कारण उदाहरण घ्या, जर समजा आपण जसं मी कापूसचं उदाहरण तुम्हाला दिलं की आपल्याला कापड तयार करायचं आहे, तर आपण कापूस जर त्यामध्ये टाकत आहे, जर समजा आपण 10 क्विंटल कापूस आणला तर त्या 10 क्विंटलमधनं आपण पहिल्या प्रोसेसमध्ये रुई आणि सरकी वेगवेगळं केलं, म्हणजे जी रुई आपल्याकडे उरलेली आहे ॲटोमॅटिकली 10 क्विंटल आपण खरेदी केलं होतं ते रुई 10 क्विंटल राहणार आहे का, नाही, कारण त्यामधनं सरकी वेगळी झाल्यामुळे ॲटोमॅटिक त्याचं वेट जे आहे ते कमी होऊन जाईल आहे. त्यामुळे आपण जेवढं
रॉ मटेरियल इथे टाकलेलं असेल तेवढं पूर्ण फिनिश गुड्स आपलं होत नाही. तर त्यामध्ये नॉर्मली काही लॉस होत असतो, जो आपल्याला ॲझ्युम करायचा असतो की नॉर्मली एवढा लॉस होईल, तर त्या लॉसला म्हटलं जाते नॉर्मल लॉस. आता समजा याचं 1000 युनिट जर आपण टाकले तर नॉर्मली जर आपण समजलं की याचा 10% जो आहे तो नॉर्मल लॉस होतो, तर आपल्याला जेवढे युनिट्स आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेले आहे त्याचे 10% आपल्याला नॉर्मल लॉस घ्यावा लागेल. आता समजा 1000 युनिट्स जर आपण घेतलेले आहे तर याचे 10% जे आहे ते 100 रुपये, 100 रुपीज नॉर्मल लॉस होईल. हे आपल्याला सांगितलेल्या माहितीवरून घ्यावं लागेल. आता मी 10% म्हटलं म्हणजे आपल्याला सोल्युशनमध्ये 10%च घ्यायचं आहे असं नाही. क्वेश्चनमध्ये आपल्याला 5% सांगितलं राहू शकते, 7%, 8%, 10%, जेवढं आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे तेवढ्या पर्सेंटमध्ये आपल्याला ते नॉर्मल लॉस घ्यायचं आहे. ठीक आहे. देन त्यानंतर स्क्रॅप, म्हणजे जर आता हा जो नॉर्मल लॉस झालेला आहे या नॉर्मल लॉसला सेल सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे जर समजा जसं आता रुई सारखी वेगळं केलं आपण तर जे वेगळी म्हणजे काही रुई वेगळी निघाली असेल की ज्याला आपण प्रोडक्शनमध्ये म्हणजे सेकंड प्रोसेसमध्ये टाकू शकत नाही, तर त्याला आपण सेल पण करू शकतो. तर जे आपला लॉस झालेला आहे, जे वेस्टेज झालेलं आहे, त्या वेस्टेजला सेल करून जर आपल्याला काही पैसे मिळत असेल तर ते आपलं इन्कम असते, किंवा त्यामुळे हे आपले एक्सपेन्सेस जे आहे ते एक्सपेन्सेस कमी होऊ शकते. त्यामुळे ते आपण प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून त्याची अमाऊंट या ठिकाणी आपण लिहू शकतो. तर स्क्रॅप किंवा नॉर्मल लॉसचा जो स्क्रॅप आहे तो आपण क्रेडिट साईडला लिहितो आहे. देन त्यानंतर आहे सेल ऑफ बाय प्रोडक्ट, म्हणजे जर एखादी वस्तू एखाद्या वस्तूचं जेव्हा प्रोडक्शन आपण करत असतो त्यासोबत जे बाय प्रोडक्ट निघत असते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं सरकी आणि रुई आपण वेगळं केलं आणि रुई जी निघाली होती ते आपण कापड तयार करण्याकरिता पाठवली, मात्र त्यामध्ये निघणारी जी सरकी आहे त्या सरकीला आपण विकू सुद्धा शकतो. म्हणजे जसं पशूंना, म्हणजे जे आपले गाय बैल वगैरे आहे त्यांना खाण्यासाठी त्या सरकीचा फार मोठा वापर सुद्धा होत असतो. म्हणजे ते आपण एक प्रोडक्ट म्हणजे ते बाय प्रोडक्ट आपलं निघालेलं आहे तर ते आपण विकू शकतो. तर ते विकल्यानंतर जो पैसा आपल्याला मिळेल, जी अमाऊंट आपल्याला मिळेल, त्यामुळे आपले हे इकडले जे एक्सपेन्सेस आपण घेतलेले आहे ते एक्सपेन्सेस कुठेतरी कमी होऊ शकते. म्हणून आणि ते इन्कमही आहे म्हणून आपण, कारण कुठलंही अकाउंट जर तयार करत आहोत तर आपण डेबिट साईडला एक्सपेन्सेस घेत आहोत, क्रेडिट साईडला इन्कम घेत आहोत, म्हणजे एक प्रकारचं इन्कम म्हणून आपण त्याला क्रेडिट साईडला घेऊ शकतो, सेल ऑफ बाय प्रोडक्ट. देन त्यानंतर आहे ॲबनॉर्मल लॉस. आता हा ॲबनॉर्मल लॉस काय आहे? नॉर्मल लॉस तर आपण बघितलं की जनरली एवढा लॉस होऊ शकते. म्हणजे जर समजा 1000 युनिट्स आपण टाकले तर 10% लॉस आपला होऊ शकतो. पण ॲक्च्युअलमध्ये कधी कधी कसं होतं की जर समजा 1000 युनिट्स आपण टाकले बट एक्सपेक्टेड किती आहे आपलं 1000 युनिट्स आपण जर इंट्रोड्यूस केले, त्यामध्ये जर समजा 100 युनिट्सचा जर आपला लॉस झालेला आहे तर आपले कमीत कमी किती युनिट्सचं प्रोडक्शन व्हायला पाहिजे? 900. बरोबर आहे, 900 युनिट्सचं प्रोडक्शन व्हायला पाहिजे. परंतु प्रोसेसमध्ये असताना किंवा एखादी वस्तू प्रोसेसमध्ये असताना आणि जेव्हा ते फिनिश्ड प्रोडक्ट्स होऊन बाहेर निघते त्यावेळेस जर समजा एक्सपेक्टेड काय आहे आपलं 900 प्रोडक्ट्सचं 900 वस्तू तयार व्हायला पाहिजे. परंतु यामध्ये कधी कधी समजा 900 तयार व्हायला पाहिजे परंतु इथे समजा 850 तयार झाल्या, म्हणजे 850 वस्तूचंच प्रोडक्शन झालं. तर या ठिकाणी जे एक्सपेक्टेड होतं आणि जे ॲक्च्युअल आहे यामध्ये जो डिफरन्स आलेला आहे आपला, म्हणजे किती वस्तूचं प्रोडक्शन व्हायला पाहिजे होतं 900 वस्तूचं, परंतु किती वस्तूचं प्रोडक्शन ॲक्च्युअलमध्ये झालेलं आहे 850 वस्तूचं. तर हे जे आपले 50 रुपये जो लॉस झाले, 50 युनिट्सचा जो लॉस झालेला आहे याला म्हणत आहे आपण ॲबनॉर्मल लॉस. म्हणजे हा वारंवार होत नाही, परंतु या प्रोसेसमध्ये याच वेळेस आपला 900 युनिट्सचं प्रोडक्शन व्हायला पाहिजे होतं परंतु 850च युनिट्सचं प्रोडक्शन झालेलं आहे आणि 50 युनिट्सचं जे कमी प्रोडक्शन झालेलं आहे ते आहे आपलं ॲबनॉर्मल लॉस. नॉर्मल म्हणजे जे नॉर्मली होतं ते, आणि ॲबनॉर्मल म्हणजे कुठलंही कारण नसताना किंवा जाणून बुजून न करता ते काहीतरी कारणामुळे तो आपला लॉस झालेला आहे, म्हणून आपण त्याला म्हणत आहोत ॲबनॉर्मल लॉस.
क्लिअर? एक बघितला आपण नॉर्मल लॉस आणि दुसरा बघितला ॲबनॉर्मल लॉस. आता ॲबनॉर्मल लॉसचीच दुसरी बाजू आहे ॲबनॉर्मल गेन. ॲबनॉर्मल लॉसचीच दुसरी बाजू आहे ॲबनॉर्मल गेन. यामध्ये काय होतं की जेवढं एक्सपेक्टेड युनिट्स आपले आहे, आता एक्सपेक्टेड युनिट्स सेम इथे किती आहे 900 युनिट्स एक्सपेक्टेड आहे, परंतु या एक्सपेक्टेड युनिट्सपेक्षा जर ॲक्च्युअल प्रोडक्शन आहे ते जर जास्त होत आहे, म्हणजे ॲक्च्युअल प्रोडक्शन जर आपलं समजा 950 युनिट्सचं झालेलं आहे, म्हणजे 1000 आपण इंट्रोड्यूस केलेलं होतं, नॉर्मल लॉस आपला 100 झाला आहे आणि जे एक्सपेक्टेड होतं आपलं 900 म्हणजे 1000 सेम झालं असतं. जर समजा इथे लास्ट जर समजा 900 आलं असतं म्हणजे 1000 युनिट्स इंट्रोड्यूस आणि फिनिश 1000 म्हणजे ते टॅली होऊन गेलं असतं. परंतु जर समजा या ठिकाणी आपलं 900चं एक्सपेक्टेड होतं परंतु ॲक्च्युअलमध्ये 950 झालेलं आहे, तर 50 रुपीजचे जे एक्स्ट्रा प्रोडक्शन झालेलं आहे, जे 50 रुपीज एक्स्ट्रा प्रोडक्शन झालेलं आहे, हे आहे आपलं ॲबनॉर्मल गेन. ॲबनॉर्मल गेन म्हणजे 50 युनिट्सचा आपला फायदा झालेला आहे, जो आपण ॲबनॉर्मल गेन म्हणून इथे 50 युनिट्स असं लिहू शकतो. तर नॉर्मली प्रत्येक प्रोसेसमध्ये आपल्याला नॉर्मल लॉस बघायला मिळेल. स्क्रॅप व्हॅल्यू जर आपल्याला दिलं असेल, स्क्रॅप सेल्स केलेला आहे, सोल्ड केलेला आहे, तर आपल्याला तिथे घ्यावं लागेल. आणि ॲबनॉर्मल लॉस सुद्धा आपल्याला किती आणि कसा झालेला आहे हे आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं राहील. आता जसं नॉर्मल लॉसचे आपल्याला पर्सेंटेज दिलेले आहे, तसं ॲबनॉर्मल लॉसचे सुद्धा एक पर्सेंटेज दिलेले राहू शकते, किंवा आपल्याला जे लास्ट फिनिश्ड प्रोडक्ट आहे किंवा फिनिश्ड झालेले जे प्रोडक्टची जी क्वांटिटी आहे ती आपल्याला डायरेक्टली दिलेली राहील आणि आपल्याला या डिफरन्समधून आपल्याला ॲबनॉर्मल लॉसची अमाऊंट काढावी लागू शकते. आता या ठिकाणी असं सांगितलं जाऊ शकते की 1000 इंट्रोड्यूस केलेले आहे, लॉस नॉर्मल लॉस झालेला आहे 10%, म्हणजे 1000चे 10% आपण या ठिकाणी घेतले 100. ठीक आहे. त्यानंतर जर समजा आपल्याला इथे डायरेक्ट फिनिश स्टॉक दिलेला आहे किंवा जे इथे या ठिकाणी जे प्रोडक्शन होईल, आता जसं मी तुम्हाला म्हटलं नाही ते फर्स्ट युनिटमधलं फर्स्ट प्रोसेसमधलं जे आउटपुट आहे ते सेकंड प्रोसेसचं इनपुट राहील, म्हणजे या ठिकाणी जे आपलं आउटपुट झालेलं आहे हे आपल्याला प्रोसेस 2 अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. इथे प्रोसेस 2 अकाउंट. आता होऊ शकते की आपण पूर्णच्या पूर्ण प्रोडक्शन प्रोसेस 2 ला ट्रान्सफर करू, किंवा असंही होऊ शकते की जे प्रोडक्शन आपलं तयार झालेलं आहे त्यामधलं काही आपण फिनिश स्टॉक अकाउंटला ट्रान्सफर करू शकतो आणि काही आपण सेकंड प्रोसेसला ट्रान्सफर करू शकतो. तर दोन्ही पॉसिबिलिटी इथे आहे, म्हणजे प्रोसेस 2 अकाउंटला सुद्धा जाऊ शकते किंवा फिनिश स्टॉक अकाउंटला सुद्धा हे जाऊ शकते. तर यामध्ये आपल्याला डायरेक्टली जर समजा आपल्याला प्रोसेस 2 अकाउंटला जर समजा इथे डायरेक्टली 850 युनिट जर दिलेले आहे, तर आपण काय करू की आपल्याला ॲबनॉर्मल लॉस सांगितलेला आहे का इथे नाही, पण आपल्याला एक लक्षात येत आहे की आपण 1000 युनिट्स इंट्रोड्यूस केलेले आहे, 1000 युनिट्स आपण रॉ मटेरियल यूज केलेलं आहे, नॉर्मल लॉस 100 झालेला आहे आणि जे ॲक्च्युअल जे सेकंड प्रोसेसला ट्रान्सफर झालेलं आहे ॲक्च्युअल प्रोडक्शन ते आहे 850 युनिट. जर आपण हे दोन्ही साईडची जर बॅलन्सिंग करत आहोत तर इथे आपल्याला दिसत आहे 1000 युनिट्स, मात्र इथे आपल्याला दिसत आहे 950 युनिट्स. तर 50 युनिट्स आपल्याला इथे कमी दिसत आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी बॅलन्सिंग फिगरने ही अमाऊंट मिळत आहे. तर आपल्याला याला समजून घ्यायचं आहे की हा आपला एवढा ॲबनॉर्मल लॉस झालेला आहे. ही एक बाजू झाली. आता दुसरी बाजू, जर समजा इथे सुद्धा ॲबनॉर्मल गेन सुद्धा जर आपल्याला सांगितलेलं नाही आहे, परंतु आपल्याला जर समजा प्रोसेस 2 अकाउंटला किंवा फिनिश स्टॉक अकाउंटला जर दिलेली इन्फॉर्मेशन आहे की 950 युनिट्स आपण फिनिश स्टॉक अकाउंटला पाठवलेले आहे, तर या ठिकाणी आपण बघतो की 1000 डेबिट साईड आलेली आहे, क्रेडिट साईडला 1050 आलेला आहे, म्हणजे 50 युनिट्सचं एक्स्ट्रा आणि जास्त प्रोडक्शन झालेलं आहे, तर तो आपला ॲबनॉर्मल गेन आहे. आणि इकडल्या बाजूला आपले 50 युनिट्स येतील आणि इथे 1050 दोन्ही साईडला ते टॅली होऊन जाईल. तर अशा पद्धतीने नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल गेन हे 3 पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहे, जे आपल्याला जे प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सोडवताना, कॅल्क्युलेशन करताना लक्षात ठेवायचे आहे.
आता कॅल्क्युलेशन कसं करायचं, आता आपल्याला युनिट्स तर माहीत झाले, पण याची अमाऊंट कशा पद्धतीने काढायची हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तत्पूर्वी आपण एकदा रिवाइज करून घेऊ. एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन करण्यासाठी त्या वस्तूला वेगवेगळ्या प्रोसेसमधून जावं लागते आणि त्या प्रत्येक प्रोसेसमध्ये किती खर्च आलेला आहे हे शोधून काढण्यासाठी आपण प्रोसेस कॉस्टिंग शिकत आहोत, ज्यामध्ये आपल्याला प्रोसेस 1, प्रोसेस 2, प्रोसेस 3 असे वेगवेगळे 3 अकाउंट तयार करायचे आहे, कारण आपल्याला सेपरेटली प्रत्येक प्रोसेसमध्ये किती खर्च आलेला आहे हे शोधून काढायचं आहे. त्यासोबतच फर्स्ट प्रोसेसमध्ये जे पहिल्या प्रोसेसमधलं आउटपुट राहील ते सेकंड प्रोसेसला इनपुट राहील, सेकंड प्रोसेसमधलं जे आउटपुट राहील ते थर्ड प्रोसेसमध्ये इनपुट राहील आणि थर्ड प्रोसेसमध्ये डायरेक्टली जे गुड्स आहे ते फिनिश स्टॉक अकाउंट किंवा गोडाऊनला जाईल. तर अशा पद्धतीने आपण प्रोसेस अकाउंटचा फॉर्मॅट आज आपण बघितलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया की हे ॲबनॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल गेनची जी अमाऊंट आहे त्याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. त्यानंतर पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.